राम कृष्ण हरी माऊली. माझ्या सर्व रसिक, भाविक आणि लाडक्या श्रोत्यांचे आजच्या या अत्यंत सुंदर, रसाळ आणि भक्तिमय प्रवासात मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मला खात्री आहे की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने आणि माऊलींच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वजण आनंदात, मजेत आणि सुरक्षित असाल. आज मी तुमच्यासाठी अशी एक विलक्षण आणि अद्भुत कथा घेऊन आले आहे, जी ऐकताना तुमचे मन आजच्या या धावपळीच्या जगातून थेट देहूच्या पवित्र भूमीत खळखळ वाहणाऱ्या इंद्रायणीच्या काठावर जाऊन पोहोचेल. सज्जनहो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे स्वतःसाठी आणि देवासाठी वेळच उरलेला नाही. पण आज तुम्ही जो वेळ ही कथा ऐकण्यासाठी काढला आहे, तो तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत मौल्यवान क्षण ठरणार आहे. ही कथा फक्त एक जुनी गोष्ट नाही बरं का, तर ही साक्षात पांडुरंगाच्या अथांग प्रेमाची, भक्ताच्या निस्सीम विश्वासाची आणि भूतदयेची प्रचिती आहे. आजची ही जगद्गुरू तुकोबारायांची कथा तुम्ही शांत मनाने आणि शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या मनातील सर्व चिंता, भीती आणि संकटे कुठल्या कुठे पळून जातील. जगाचा मालक साक्षात विठ्ठल आपल्या पाठीशी खंबीरपणे कसा उभा असतो, हा आढार विश्वास तुमच्या हृदयात कायमचा घर करेल याची मला खात्री आहे. चला तर मग आता तुमचे डोळे अलगद मिटून घ्या, मनाने देहू गावी जा आणि विठुरायाचे नामस्मरण करत या भक्तिमय कथेचा आनंद घ्या. सज्जनहो, देहू हे एक छोटंसं पण अतिशय नयनरम्य आणि निसर्गरम्य असं गाव. गावाच्या कुशीतून अगदी संथपणे आणि डौलात वाहत जाणारी चंद्रभागेसारखीच पवित्र अशी आपली इंद्रायणी नदी आणि याच पुण्यवान गावात जन्मलेले आपले लाडके संत तुकाराम महाराज. तुकोबारायांचे मन म्हणजे जणू चंदनाचं झाड, स्वतः झिजायचं पण जगाला सुगंध द्यायचा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी ज्यांची भावना होती, ते तुकोबाराय नेहमी विठ्ठलाच्या भक्तीतच दंग असायचे. त्यांचा संसार म्हणजे तसा गरिबीचाच. घरात कधी 18-20 दारिद्र्य तर कधी खायला अन्नाचा दाणा नाही. पण त्यांच्या ओठांवर आणि हृदयात मात्र फक्त आणि फक्त एकाच नावाची अफाट संपत्ती होती, आणि ती संपत्ती म्हणजे राम कृष्ण हरी. त्यांच्या पत्नी म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आवली अर्थात जिजाबाई. आवलीचा स्वभाव कसा, तर वरून एकदम कडक फणसासारखा पण आतून अगदी मऊ आणि गोडगर. तिला संसाराची खूप काळजी असायची. घरात लेकरांना खायला काय द्यायचं, फाटके कपडे कसे शिवायचे, मोडक्या घराची डागडुजी कशी करायची, घर कसं चालवायचं, या विवंचनेत ती बिचारी माऊली सतत असायची. तिचा जीव लेकरांसाठी तुटायचा. पण आपले तुकोबाराय, ते तर साऱ्या जगाच्या मालकाला आपला बाप मानून बसलेले. त्यांना कसली आली आहे संसाराची चिंता. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वृत्तीने ते जीवन जगत होते. कधी कधी आवली खूप वैतागायची. तिचा संताप अनावर व्हायचा. ती रागाने तुकोबारायांना म्हणायची, अहो, दिवसभर नुसतं टाळ कुटून आणि विठ्ठल विठ्ठल करून तुमचं आणि आमचं पोट भरणार आहे का? घरात लेकरांच्या कोमेजलेल्या तोंडाकडे तरी बघा. काहीतरी कामधंदा करा, 4 पैसे घरात आणा. तुकोबाराय मात्र आवलीचे ते कडक बोलणे ऐकूनही शांत हसायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि समाधान असायचं. ते अत्यंत प्रेमाने आवलीला समजावत म्हणायचे, अगं आवले, ज्याने चोच दिलीये तो चारा देईलच की. तो माझा विठाई माऊली सगळं पाहतोय वरून. तू उगीच जीवाला घोर लावून घेऊ नकोस. तो दीनानाथ आहे. तो कुणालाही उपाशी झोपू देणार नाही. पण संसारी माणसाला असं अध्यात्म आणि तत्वज्ञान कुठे लगेच पचतंय. आवलीचा राग काही शांत व्हायचा नाही. एकदा तर घरात धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. सलग 2 दिवस मुले भुकेने व्याकुळ झाली होती. लेकरांची ती अवस्था त्या आईला पाहवत नव्हती. तेव्हा आवलीने अगदी हट्टच धरला. ती पदराने डोळ्यांतील पाणी पुसत हुंदके देत म्हणाली, आज तुम्हाला काहीतरी काम शोधावंच लागेल. काहीही करा, कुणाचेही कष्ट करा, पण लेकरांसाठी संध्याकाळी मुठभर ज्वारी तरी घेऊन या. त्याशिवाय आज या घरात पाऊल ठेवू नका. आवलीचे ते डोळ्यांतील पाणी आणि लेकरांचे भुकेले चेहरे पाहून तुकोबारायांचे मन थोडे हेलावले. संतांनाही भावना असतातच ना. ते घरातून बाहेर पडले. विठ्ठल विठ्ठल असा गजर करत आणि कमरेला टाळ बांधून ते गावात काम शोधायला निघाले. चालता चालता ते गावाच्या वेशीवर आले. तेवढ्यात गावातीलच एक सधन आणि श्रीमंत शेतकरी त्यांच्या समोरून येत होता. त्याचं नाव होतं तात्या.
तात्याचं शेत अगदी जोमात आलं होतं. शेतात दाण्यांनी लगडलेली ज्वारीची कणसं वाऱ्यावर अशी काही डुलत होती, जणू ती पांडुरंगाच्या भजनातच तल्लीन झाली आहेत. पण तात्याला एकच मोठी अडचण होती. शेतात पाखरांचा खूप सुळसुळाट झाला होता. रानावनातून पाखरांचे थवेच्या थवे यायचे आणि कणसातले कोवळे आणि गोड दाणे खाऊन जायचे. तात्या खूप वैतागला होता. तात्याला कोणीतरी शेत राखणारा प्रामाणिक माणूस हवा होता. त्याने तुकोबारायांना समोरून येताना पाहिले आणि तो त्यांच्याजवळ आला. तात्याने विचारले, "काय तुकोबा, रामकृष्ण हरी, कुठे चाललात सकाळच्या प्रहरी? काही कामधंदा शोधताय की काय?" तुकोबाराय अगदी सहजपणे आणि हसून म्हणाले, "होय तात्या, आज आवलीने बजावून सांगितले की काहीतरी काम केल्याशिवाय आणि घरात धान्य आणल्याशिवाय घरी परतू नका. काही काम असेल तर सांगा बाबा." तात्याला तर आयती संधीच मिळाली. त्याला वाटलं तुकाराम हा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, तो आपल्या शेताची राखण अगदी चोख करेल. तो हसून म्हणाला, "अरे वा, मग माझ्या शेताची राखण कर की. माझं शेत अगदी मोत्यांसारख्या दाण्यांनी भरलंय, पण ही पाखरे फार त्रास देत आहेत. सगळं पीक फस्त करायला लागलीयत." तात्या पुढे म्हणाला, "तुला फार काही कष्टाचं काम नाहीये. तू फक्त शेताच्या मधोमध असलेल्या त्या माचावर बसायचं. हातात गोफण घ्यायची आणि जोराने आवाज करत पाखरांना हाकलायचं. संध्याकाळी जेव्हा मी येईन तेव्हा मी तुला तुझ्या या मजुरीचे पोटभर धान्य देईन. मान्य आहे का?" तुकोबारायांना वाटले, चला, हे पण माझ्या पांडुरंगानेच पाठवलेले काम आहे. एका जागी शांत बसून नामस्मरणही करता येईल आणि घरच्यांसाठी धान्याची सोयही होईल. त्यांनी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे होकार दिला. तुकोबाराय तात्याच्या त्या प्रशस्त शेतात पोहोचले. शेत खरंच खूप सुंदर होतं. हिरवीगार पिके वाऱ्यावर डुलत होती. सकाळचे कोवळे ऊन त्या पिकांवर पडून ती कणसे एखाद्या सोन्यासारखी चमकत होती. निसर्गाचे ते विलोभनीय रूप पाहून तुकोबाराय सुखावले. शेताच्या मधोमध एक उंच माचा बांधलेला होता. तुकोबाराय त्या माचावर जाऊन बसले. तात्याने त्यांच्या हातात एक गोफण आणि काही खडे दिले आणि "नीट लक्ष ठेव बरं का तुका," असे बजावून तो तिथून निघून गेला. सकाळची वेळ होती. थंडगार आणि आल्हादायक वारा वाहत होता. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. तुकोबारायांनी डोळे मिटले आणि त्यांनी आपल्या कमरेचा तो लाडका टाळ काढला. त्यांच्या मुखातून आपोआप अगदी सहजपणे अभंग सुरू झाला. "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान." त्यांचा तो सुमधुर, भक्तीने ओठमलेला आवाज त्या शांत शेतात घुमू लागला. वाऱ्यावर डुलणारी पिकेही जणू त्यांच्या तालावर नाचू लागली. ते पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत आणि ध्यानात तल्लीन झाले होते. आपले डोळे मिटून ते साक्षात पंढरपूरच्या विठुरायाची मूर्ती आपल्या अंतःकरणात साठवून बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय, आपण इथे का आलोय, याचा त्यांना अजिबात विसर पडला होता. थोड्या वेळाने आकाशात पाखरांचा एक मोठा थवा आला. चिवचिव करत, पंख फडफडत ती पाखरे शेतावर घिरट्या घालू लागली. रात्रभराची ती पाखरे खूप भुकेली होती आणि शेतातले ते मोत्यासारखे गोड दाणे त्यांना खुणावत होते. पाखरांनी पाहिले की माचावर एक माणूस बसलाय. पाखरे सुरुवातीला घाबरली, पण तो माणूस तर काहीच करत नाहीये. त्याचे डोळे मिटलेले आहेत आणि तो एका लयीत काहीतरी गात आहे. पाखरे हळूहळू खाली उतरली आणि भीतीनेच एका कणसावर बसली. त्या हजारो पाखरांच्या चिवचिवाटाने आणि पंखांच्या आवाजाने तुकोबारायांची समाधी हळूहळू भंग पावली. त्यांनी आपले डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना राग येण्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत गोड आणि वात्सल्यपूर्ण हास्य उमटले. सज्जन हो, तिथे जर एखादा साधारण माणूस असता तर त्याने लगेच गोफणीत खडा टाकून पाखरांना हाकलले असते. एखाद दुसऱ्या पाखराला मारलेही असते. पण तुकोबारायांची दृष्टी साधारण नव्हती. त्यांची दृष्टी तर ईश्वरी होती. त्यांना त्या प्रत्येक लहानग्या पाखरामध्ये साक्षात आपला पंढरीनाथ दिसत होता. त्यांच्या मनात विचार आला, अरे, ही पाखरे सुद्धा माझ्या विठ्ठलाचीच लेकरे आहेत. जशी माझ्या लेकरांना भूक लागते तशीच या मुक्या जीवांनाही भूक लागतेच ना. तोच माझा परमात्मा या पाखरांच्या रूपाने आज माझ्या शेतात प्रसाद खायला आला आहे. तुकोबाराय अत्यंत प्रेमाने त्या पाखरांशी बोलू लागले. ते दोन्ही हात पसरून त्यांना म्हणाले, या माझ्या लेकरांनो, घाबरू नका. मी तुम्हाला काहीही करणार नाही. पोटभर खाऊन घ्या. हे दाणे तुमच्यासाठीच तर या निसर्गाने आणि माझ्या विठ्ठलाने निर्माण केले आहेत. या आणि तृप्त व्हा.
काय गंमत आहे बघा श्रोत्यांनो, जो माणूस शेताचा राखणदार म्हणून बसला होता तोच आता त्या पाखरांना जेवणाचे आमंत्रण देत होता. तुकोबारायांच्या मुखातून टाळाच्या गजरात अभंग सुरूच होता आणि इकडे पाखरांची जणू पंढरीची पंगतच बसली होती. पाखरेही निर्धास्त झाली. प्राण्यांना आणि पक्ष्यांना माणसाच्या मनातील प्रेम बरोबर ओळखता येतं. त्यांना समजले की हा माणूस आपला वैरी नाही तर आपला सखा आहे. त्यांनी भरपेट दाणे खायला सुरुवात केली. एक थवा यायचा, पोटभर दाणे खायचा आणि उडून जायचा. लगेच दुसरा थवा यायचा. दिवसभर हे असेच चालू होते. तुकोबाराय आपल्याच भजनात दंग आणि पाखरे गोड दाणे खाण्यात दंग. बघता बघता संपूर्ण शेतातली कणसे रिकामी झाली. एकही दाणा शेतात शिल्लक राहिला नाही. फक्त कणसांची रिकामी टरफले वाऱ्यावर डुलत होती. हळूहळू दिवस कलू लागला. संध्याकाळ झाली. सूर्य पश्चिमेकडे मावळतीला लागला. तात्या आपला हिशेब करण्यासाठी आणि तुकोबारायांना त्यांची मजुरी देण्यासाठी आनंदाने शेताकडे आला. दुरूनच तात्याने पाहिले की शेतावर पाखरांचे नुसते ढगच्या ढग उडत आहेत. शेतावर पाखरांचा जणू मेळावाच भरला आहे. हे दृश्य पाहून तात्याच्या काळजात धस्स झाले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो धावतच धडपडत शेतात आला. शेतात आल्यावर त्याने जे पाहिले ते पाहून त्याला धक्काच बसला. संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले होते. हातातोंडाशी आलेला घास पाखरांनी हिरावून नेला होता. सगळी कणसं नुसती बोडकी उभी होती. तात्या संतापाने लाल बुंद झाला. तो रागाने थरथरायला लागला. त्याचे डोळे रागाने वटारले गेले. तो तसाच धावत धावत माच्याजवळ गेला. पाहतो तर काय, आपले तुकोबाराय डोळे मिटून अत्यंत आरामात आणि समाधानात विठ्ठलाचे भजन करत बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर साधी चिंतेची रेषही नव्हती. तात्याने जीवाच्या आकांताने ओरडून म्हटले, "अरे तुका, हे काय करून ठेवलंस तू? डोळे फुटले होते का तुझे? मी तुला शेत राखायला बसवलं होतं की तुझ्या या पाखरांना जेवायला घालायला बसवलं होतं? अरे माझं सगळं वाटोळं केलंस तू. एका दाण्यासाठी मोहताज करून सोडलंस मला." तुकोबारायांनी शांतपणे आपले डोळे उघडले. ते अतिशय नम्रपणे आणि हसून तात्याला म्हणाले, "तात्या, अरे रागवू नकोस बाबा, शांत हो. अरे ती मुकी पाखरे खूप भुकेली होती रे. आणि शेवटी ती सुद्धा त्या माझ्या पांडुरंगाचीच लेकरं आहेत ना. त्यांनी थोडं खाल्लं तर काय बिघडलं? देवाने त्यांनाही पोट दिलंच आहे ना." हे ऐकून तात्याचा पारा आणखीनच चढला. त्याला वाटलं हा माणूस मला वेड्यात काढतोय. तो ओरडत म्हणाला, "कसली पांडुरंगाची लेकरं? अरे माझं नुकसान झालंय त्याचं काय? मी वर्षभर कष्ट केले या मातीत. आता मी वर्षभर माझ्या लेकरा बाळांना काय माती खाऊ घालू? तुझ्या या वेडेपणाचा आणि भक्तीचा मला मोबदला मिळालाच पाहिजे." तात्या तिथून तडक पाय आपटत गावाकडे गेला. त्याने गावातील सरपंचांना, पाटलांना आणि पंचांना तातडीने बोलावले. गावकरी गोळा झाले. सगळ्यांना वाटले की तुकारामने खरोखरच खूप मोठे नुकसान केले आहे. सगळी गर्दी आणि गावचे पंच तुकोबारायांच्या घराकडे आले. घरातून आवलीने हा सगळा गोंधळ पाहिला. तिच्या छातीत धडधडायला लागले. तिला समजले की आपल्या नवऱ्याने आज पुन्हा काहीतरी नवीन प्रताप केला आहे. आवली डोक्याला हात लावून बसली. ती गावकऱ्यांसमोर पदर पसरून रडत रडत म्हणू लागली, "अहो गावकरी दादांनो, यांच्या नादाला कशाला लागता तुम्ही? हे तर स्वतःही उपाशी राहतात आणि आम्हालाही उपाशीच ठेवतात. यांना जगाचं काही पडलेलं नाही. आता यांच्याकडे तुम्हाला भरपाई द्यायला कुठून पैसे असणार? आमचं घर पाहताय ना तुम्ही. कृपा करा आणि यांना सोडून द्या." पण तात्या काही ऐकायला तयार नव्हता. त्याचा राग शांत झाला नव्हता. तो म्हणाला, "मला काहीही माहीत नाही. उद्याच्या उद्या शेतातली ती उरली सुरली रिकामी कणसे कापायची आणि खळ्यात त्याची मळणी करायची. जेवढं धान्य कमी भरेल तेवढं धान्य या तुकारामने मला भरून दिलंच पाहिजे. मग त्याने घर विकून का देईना?" पंचांनीही तात्याची बाजू घेतली आणि त्याला दुजोरा दिला. त्यांनी आपला निर्णय सुनावला. "ठीक आहे तात्या, तुझा राग रास्त आहे. उद्या मळणी करू. मागच्या वर्षी तुझ्या शेतात जेवढं धान्य पिकलं होतं तेवढं धान्य तू मोजून घ्यायचं आणि जे काही कमी पडेल तो बाकीचा सगळा भुर्दंड तुकारामच्या बोकांडी बसेल." गावकरी निघून गेले. आवली रडत होती. पण तुकोबाराय मात्र अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. त्यांचा आपल्या विठुरायावर अढळ आणि अतूट विश्वास होता. ते मनोमन आकाशाकडे पाहत म्हणाले, "देवा, आता तूच यातून मार्ग काढ. ही सर्व तुझीच लीला आहे. मी तर फक्त तुझा दास आहे." दुसरा दिवस उजाडला. आज कार होणार या उत्सुकतेने संपूर्ण गाव तात्याच्या शेतात जमा झाले. मळणीला सुरुवात झाली. ती रिकामी पाखरांनी खाल्लेली कणसे गोळा करून खळ्यात आणली गेली. खळ्यात बैल जुंपले गेले. मळणी सुरू झाली.
तात्या आणि गावकरी अत्यंत चेष्टेने आणि कुत्सितपणे तुकोबारायांकडे बघत होते. सगळ्यांना वाटत होतं की आता या रिकाम्या टरफलांमधून काय निघणार. जास्तीत जास्त 2-4 पोती धान्य निघेल आणि आज तुकाराम चांगलाच अडकणार. पण सज्जन हो, खरी मेख तर इथेच होती. इथेच तर खरा चमत्कार घडणार होता. जिथे साक्षात निस्सीम भक्ती उभी असते आणि जिथे भक्ताचा पूर्ण भार देवावर असतो, तिथे तो सावळा देव कसा धावून येतो हे आता सर्व गावकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार होते. कणसांची मळणी पूर्ण झाली आणि धान्य वाऱ्याला द्यायला सुरुवात झाली. एक माणूस सुपात धान्य घेऊन वाऱ्याच्या दिशेने उडवू लागला आणि काय आश्चर्य! त्या रिकाम्या वाटणाऱ्या कणसांमधून धान्याची धारच लागली. सुपामागून सुपं आणि टोपल्यामागून टोपल्या रिकाम्या होत होत्या, पण धान्य काही संपतच नव्हतं. धान्याचा एक छोटासा ढीग तयार झाला. मग तो ढीग वाढतच गेला. बघता बघता त्या शेतात धान्याचा अक्षरशः मोठा डोंगर उभा राहिला. दाणे अगदी टपोरे आणि सोन्यासारखे पिवळे धमक होते. गावकरी डोळे विस्फारून श्वास रोखून पाहत होते. तात्याला तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो सारखे आपले डोळे चोळून पाहत होता. जी शेत काल संध्याकाळी पूर्णपणे खाल्लेलं आणि भकास दिसत होतं, तिथून एवढं अफाट धान्य कसं काय निघू शकतं? पंचांनी आश्चर्यचकित होऊन धान्य मोजायला सुरुवात केली. 1 पोते, 2 पोती, 10 पोती, 50 पोती. मोजणारे मोजून थकून गेले, घामे घूम झाले, पण धान्य काही संपत नव्हते. जेव्हा संपूर्ण मोजदाद झाली तेव्हा सगळेच अवाक झाले. मागच्या वर्षी तात्याच्या शेतात जितके धान्य झाले होते त्याच्या तब्बल 18 पटीने जास्त धान्य त्यावर्षी निघाले होते. होय श्रोत्यांनो, 18 पट जास्त. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच शब्द होता, चमत्कार. साक्षात विठ्ठलाचा चमत्कार. धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य त्यांची भक्ती. तात्याला आपली चूक समजली. त्याला आपल्या रागाचा आणि अज्ञानाचा प्रचंड पश्चात्ताप झाला. तो रडत रडत धावतच पुढे गेला आणि त्याने तुकोबारायांचे पाय घट्ट धरले. तात्या अश्रूंना वाट मोकळी करून देत म्हणाला, तुकोबा, माऊली, मला क्षमा करा. मी अडाणी माणूस, पैशाच्या आणि पिकाच्या मोहाने आंधळा झालो होतो. मला तुमच्या महान भक्तीची आणि तुमच्या विठ्ठलाच्या शक्तीची ओळख पटली नाही. मला माफ करा. हे सगळं धान्य तुमचंच आहे. मी यातील एक दाणाही घेणार नाही. तुकोबारायांनी अत्यंत प्रेमाने तात्याला उठवले. त्याला जवळ घेत ते म्हणाले, अरे तात्या, रडू नकोस. हे धान्य माझंही नाही आणि तुझंही नाही. हे तर त्या पांडुरंगाचं आहे. तू तुझ्या वाट्याचं जे दरवर्षी येतं तेवढं धान्य घे आणि उरलेलं जे धान्य आहे ते गावातील सर्व गोरगरिबांना, भुकेलेल्यांना आणि गाईगुरांना वाटून टाक. त्यातच त्या भगवंताची खरी सेवा आहे. श्रोत्यांनो, हाच तो संतांचा खरा स्वभाव. स्वतःसाठी काहीही न ठेवता जे काही अफाट मिळालं ते पुन्हा समाजाला आणि गरजूंना अर्पण करण्याची ही महान वृत्ती. इकडे आवलीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती धावतच शेतात आली. तिने धान्याचा तो सोन्यासारखा डोंगर पाहिला आणि तिचेही डोळे भरून आले. तिला आज खऱ्या अर्थाने समजले की आपला नवरा हा कुणी सामान्य माणूस नाही, तर तो साक्षात देवाचा अत्यंत लाडका आणि श्रेष्ठ भक्त आहे. त्या दिवशी देहू गावात मोठा उत्सव साजरा झाला. सर्वांनी मिळून गुलाल उधळत विठ्ठलाचा आणि तुकोबारायांचा जय जयकार केला. ज्ञानबा तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तर माझ्या लाडक्या श्रोत्यांनो, अशी ही पाखरांची आणि तुकोबारायांची अत्यंत गोड, हृदयस्पर्शी आणि भक्तीने भरलेली कथा. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? की जेव्हा आपण निस्वार्थ मनाने एखाद्या मुक्या जीवावर प्रेम करतो, त्यांच्यात देव पाहतो आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता भूतदया करतो, तेव्हा तो देव आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. तुकोबारायांनी पाखरांना प्रेमाने भरवले आणि त्या बदल्यात पांडुरंगाने त्यांचे ते रिकामे झालेले शेत 18 पटीने भरून दिले. देवाची बँक अशीच असते, जिथे प्रामाणिक कर्माचे फळ नेहमी पटीनेच परत मिळते. आपल्या आयुष्यातही कधीकधी असं वाटतं की आपलं सगळं संपलंय, मोठं नुकसान झालंय, चहूबाजूनी संकटे आली आहेत. पण जर आपला त्या परमेश्वरावर आणि स्वतःच्या सत्कर्मावर ठाम विश्वास असेल, तर तो देव कोणत्या ना कोणत्या अदृश्य रूपात येऊन आपली ओंजळ अशी काही भरतो की आपण ती सुखाची ओंजळ मोजून मोजून थकून जातो.
आजची ही सुंदर आणि शांत कथा ऐकून तुमच्याही मनाला नक्कीच शांती मिळाली असेल. देवाचे नामस्मरण करत रहा, प्राणी मात्रांवर दया करा आणि नेहमी सकारात्मक रहा. तुम्हाला ही तुकोबारायांची अद्भुत कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप खूप आवडेल. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल आणि ऐकताना तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या काही भावना असतील, तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या संतांच्या कथा ऐकायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहे. ही पवित्र कथा तुमच्या मित्रमंडळींना, फॅमिली ग्रुप्सवर आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या भक्तिरसाचा आणि शांतीचा आनंद घेता येईल. आणि हो, अशाच सुंदर, मनाशांती देणाऱ्या आणि आध्यात्मिक कथा नियमित ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारची छोटी घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझी नवीन कथा आली की सर्वात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग आता मी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सुंदर आणि रसाळ कथेसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा, सर्वांवर प्रेम करा आणि प्रेमाने बोला. राम कृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.